माझं नाव श्यामल आहे. मी 28 वर्षाची आहे. साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील बायको. माझा नवरा राजेश बँकेमध्ये मॅनेजर आहे. लग्न झालं 3 वर्ष झालं. सुरुवातीला खूप रोमॅन्टिक होतं. पण आता त्याचं काम इतकं वाढलंय की घरात फक्त येऊन झोपणं एवढंच उरलंय. मी घर सांभाळते. थोडंफार ऑनलाईन फ्रीलान्स काम करते आणि रात्री एकटी पडल्यावर मन विचित्र विचार करायला लागतं. आजही राजेश 3 दिवसांसाठी मुंबईला गेला होता. सकाळी जाण्यापूर्वी त्याने मला मिठी मारली होती. "लवकर येईन बाबा, तू काळजी घे," असं म्हणाला. मी हसून होकार दिला, पण मनात एक रिकामेपणा जाणवत होता. तो गेल्यावर घर आणखी मोठं वाटायला लागलं. संध्याकाळी 7:30 वाजले होते. मी स्वयंपाक करून घेतला होता. साधा पिवळा सलवार कमीज घातला होता. केस मोकळे सोडले होते. टीव्हीवर काहीतरी चालू होतं, पण लक्ष नव्हतं. तेवढ्यात दारावर बेल वाजली. मी दार उघडलं. समोर अर्जुन उभा होता. आमचा रेग्युलर क्लायंट. तो इंटायर डिझायनरचे काम करतो. उंच, देखणा, गोरा, 32-33 वर्षाचा. नेहमी नीटनेटका, हसतमुख. आज त्याच्या हातात लॅपटॉप आणि काही सॅम्पल्स होते. "श्यामलताई, सॉरी डिस्टर्ब केलं. राजेश सरांना सांगितलं होतं की आज डिझाईन दाखवायला येईन," त्याने हसत म्हटलं. "अरे नाही नाही, या ना आत. राजेश तर मुंबईला गेलाय," मी म्हणाले आणि त्याला आत बोलावले. तो आत आला. ड्रॉइंग रूममध्ये बसलो. मी त्याला पाणी दिलं. तो लॅपटॉप उघडून काही कलर्स किंवा फर्निचर्स दाखवायला लागला. मी त्याच्याजवळ बसले. त्याचे भाऊ हलकीशी माझ्या खांद्याला टेकली. मी थोडं दूर सरकले, पण एक विचित्र गुगुल्या मनात झाली. "हा कलर तुम्हाला कसा वाटतो?" त्याने विचारलं. "छान आहे," मी म्हणाले, पण माझं लक्ष डिझाईनवर नव्हतं. त्याच्या आवाजात एक गोडवा होता. आम्ही बोलत राहिलो. डिझाईनवरून बोलणं हळूहळू वैयक्तिक वळण येऊ लागलं. "श्यामलताई, तुम्ही नेहमी इतक्या शांत दिसता, पण आज तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं आहे," तो हलक्या आवाजात म्हणाला. मी लाजले. "काय वेगळं?" "एकटेपणा कधी-कधी दिसतो," त्याने माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं. त्याचे शब्द मनाला भिडले. मी काही क्षण काही बोलले नाही. मग हळूच म्हणाले, "राजेश खूप कामात असतो. कधी-कधी वाटतं की मी घर सांभाळणारी बायको झाली आहे." अर्जुनने माझ्या हातावर हात ठेवला. त्याचा स्पर्श हलका पण उबदार होता. "तुम्ही फक्त बायको नाही आहात, श्यामल. तुम्ही खूप सुंदर, समजूतदार आणि भावनिक आहात. तुम्हाला कुणीतरी समजून घ्यायला हवं." माझ्या हृदयाचा ठोका वाढला. किती दिवसांनी कुणीतरी माझ्या मनातील गोष्ट ओळखली होती. आम्ही आणखी बोलत राहिलो. तो आपल्या आयुष्याबद्दल सांगू लागला. त्याचं लग्न झालेलं नाही, पण त्याला खरी साथ हवी होती. मीही माझ्या एकटेपणाबद्दल थोडंफार बोलले. हळूहळू अंतर कमी होत गेलं. तो माझ्याकडे झुकला. त्याचे डोळे माझ्या ओठांवर स्थिर झाले. मी विरोध केला नाही. त्याने हळूच माझ्या गालावर हात फिरवला. "मी तुम्हाला दुखावणार नाही," तो कुजबुजला. मग त्याचे ओठ माझ्या ओठांवर आले. पहिल्यांदा हलकं, प्रेमळ आणि हळूहळू खोल. माझ्या मनात एक विजेचा झटका गेला. किती दिवसांनी कुणीतरी मला इतक्या तळमळीने, भावनेने स्पर्श करत होता. मी डोळे मिटले. त्याच्या मिठीत स्वतःला सोडून दिलं. "अर्जुन, हे बरोबर नाही," मी हलक्या आवाजात म्हणाले, पण माझे हात त्याच्या पाठीवर फिरत होते. "मग सांग ना, थांबू?" त्याने विचारलं. मी काही बोलले नाही. फक्त त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यात प्रेम, ओढ आणि काळजी होती. आम्ही सोफ्यावरच एकमेकांना घट्ट धरून बसलो. त्याने माझ्या केसात बोट फिरवली. कपाळावर किस केलं. गळ्यात नाक खुपसवली. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाचा ठोका ऐकत राहिले. "तुम्ही खूप सुंदर आहात श्यामल. राजेश सरांना कळत नाही का, की त्यांच्याकडे किती मोठी दौलत आहे?" तो हलक्या आवाजात म्हणाला. मला रडू आलं, पण रडले नाही. त्याऐवजी त्याला अधिक घट्ट मिठी मारली. आम्ही त्या रात्री खूप वेळ बोललो, हसलो, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या. त्याने मला चहा बनवून दिला. आम्ही एकत्र पीत बसलो. रात्री 11 वाजले तरी तो जायला तयार नव्हता. मीही त्याला थांबवू इच्छित होते. आम्ही बेडरूममध्ये गेलो. फक्त बोलत होतो, स्पर्श करत होतो. त्याचे स्पर्श इतके काळजीपूर्वक आणि प्रेमळ होते की मला वाटलं की मी खरोखर प्रेमात पडते. मनात अपराधी भावना येत होती, पण त्याचबरोबर एक समाधानही होतं. आजची रात्र माझ्यासाठी खास आहे. तो माझ्या कानात कुजबुजला. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि हलक्या आवाजात म्हणाले, "माझ्यासाठीही." दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता माझा फोन वाजला. स्क्रीनवर अर्जुनचं नाव होतं. माझ्या हृदयाचा ठोका एकदम वाढला. काल रात्रीची सगळी आठवण एकदम डोळ्यासमोर उभी राहिली. मी फोन उचलला. "गुड मॉर्निंग श्यामल." त्याचा आवाज हलका आणि प्रेमळ होता. "गुड मॉर्निंग," मी लाजत लाजत म्हणाले. आवाजात थोडा कंप होत होता. "कालची रात्र मी अजूनही विसरू शकत नाही. तुम्ही ठीक आहात ना?" त्याने काळजीने विचारलं. "हो ठीक आहे. पण अर्जुन, काल जे झालं ते?" मी वाक्य पूर्ण करू शकले नाही. "मी तुम्हाला जबरदस्ती तर केली नाही ना? तुम्हाला वाईट वाटतं असेल तर सांगा. मी लगेच दूर जाईन."
त्याने हळू आवाजात म्हटलं. मी काही क्षण शांत राहिले. मनात खूप विचार येत होते. एकीकडे अपराधी भावना, दुसरीकडे कालच्या मिठीत मिळालेली ती ऊब. नाही, वाईट वाटत नाही, फक्त थोडं गोंधळलंय. मी म्हणाले, मग मी आज दुपारी येऊ, फक्त बोलायचं आहे. काही डिझाईनचे सॅम्पलही आणतो. तो म्हणाला. मी क्षणभर थांबले आणि होकार दिला. ठीक आहे. या दुपारी 3:30 वाजता तो आला. आज तो आणखी नीटनेटका दिसत होता. हातात छोटीशी गुलाबाची पाकळी होती. दारातच त्याने मला ते दिलं. तुमच्यासाठी. मी पाकळी घेतली आणि लाजले. आम्ही आत आलो. यावेळी ड्रॉइंग रूममध्ये बसलो नाही. मी त्याला बेडरूममध्ये बोलावलं, कारण तिथे AC होता आणि बाहेर गरम होतं. आम्ही बेडवर बसलो. थोडा वेळ काही बोललोच नाही. फक्त एकमेकांकडे पाहत होतो. श्यामल, मी खोटं बोलणार नाही, अर्जुन हळू आवाजात म्हणाला. कालपासून मला तुमची खूप आठवण येते. तुमच्या डोळ्यात एकटेपण पाहिलं आणि मला वाटलं या स्त्रीला कुणीतरी खरं प्रेम द्यायला हवं. त्याचे शब्द मनाला भिडले. मी डोळे खाली करून म्हणाले, राजेश चांगला आहे, पण तो नेहमी कामात बुडालेला असतो. कधीकधी मला वाटतं की मी फक्त घर सांभाळणारे यंत्र झाले आहे. कुणीतरी माझ्या मनाची कदर करेल असं वाटत नाही. अर्जुनने माझा हात हातात घेतला. त्याची बोट माझ्या बोटांशी खिळू लागली. तुम्ही यंत्र नाही आहात. तुम्ही एक सुंदर, भावनिक आणि पूर्ण स्त्री आहात. तुम्हाला हसवणारा, तुमच्या छोट्या छोट्या इच्छा समजवणारा आणि तुम्हाला घट्ट धरून ठेवणारा कोणीतरी हवाच. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं. मी स्वतःला रोखू शकले नाही. मी त्याच्याजवळ सरकले. त्याने मला हळूच आपल्या मिठीमध्ये घेतलं. त्याची छाती उबदार होती. मी डोळे मिटले आणि त्याच्या गळ्यात तोंड खुपसले. त्याचे माझ्या पाठीवर हात फिरवला. केसात बोटं खुपसवली. अर्जुन, हे काय होतंय आपल्यात? मी कुजबुजले. कदाचित खरी ओढ, तो म्हणाला आणि माझ्या कपाळावर दीर्घ किस केलं. मग मी गालावर, नाकावर आणि शेवटी ओठांवर. किस इतकं प्रेमळ आणि तळमळीचं होतं की मला वेळेचं भान राहिलं नाही. आम्ही बेडवर आडवे झालो. त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. आम्ही बोलत राहिलो. तो मला आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगत होता. मी माझ्या स्वप्नांबद्दल सांगत होते. कधीकधी आम्ही फक्त शांत राहून एकमेकांचा श्वास ऐकत होतो. त्याचे स्पर्श इतके सौम्य आणि काळजीपूर्वक होते की मला खरोखर सुरक्षित वाटत होतं. तुम्ही मला राजेशबद्दल सांगा, तो म्हणाला. मी त्याला सांगितलं की राजेश चांगला आहे, पण त्याला वेळ नाही. तो मला प्रेम करतो, पण ते दाखवता येत नाही त्याला. अर्जुनने माझ्या केसात हात फिरवत म्हटलं, मी तुम्हाला फक्त एक रात्र नाही, जितके दिवस हवे तितके क्षण देऊ शकतो, पण मी तुम्हाला दुखवू इच्छित नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, आज तरी मला हवं आहे हे प्रेम, ही ऊब, हे लक्ष. आम्ही त्या दुपारी खूप वेळ एकमेकांच्या जवळ राहिलो. स्पर्श, किस, मिठी आणि खूप खूप बोलणं झालं. मनातल्या मनात मी स्वतःला विचारत होते, प्रेम आहे की आकर्षण? पण त्या क्षणी मला फक्त त्याची सोबत हवी होती. संध्याकाळी 7 वाजता तो उठला. राजेश, आज रात्री येणार आहे ना? मी हो म्हणाले. त्याने मला शेवटची मिठी मारली आणि कपाळावर किस केलं. तुम्हाला कधीही गरज लागली तर मला बोलवा, मी येईन. तो गेल्यावर मी बेडवर बसले. मनात खूप गोंधळ होता. अपराधी भावना, पण त्याचबरोबर एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवत होता. राजेश येणार होता आणि मी त्याच्यासाठी तयार व्हायला हवं होतं. पण अर्जुनने मला दिलेल्या भावनेने माझ्यात काहीतरी बदल घडवला होता. मी उठले आणि आरशात पाहिलं. चेहरा थोडा वेगळा दिसत होता. हसू येत होतं आणि डोळ्यात एक चमक होती. संध्याकाळी 7 वाजता राजेशचा फोन आला. मी स्टेशनवर पोचले. अर्ध्या तासात घरी येईन. त्याचा आवाज थकलेला पण आनंदी होता. मी फोन ठेवल्यावर आरशासमोर उभी राहिले. केस नीटनेटके करून हलका मेकअप केला. आज मी खास त्याच्यासाठी लाल रंगाचा सलवार कमीज घातला होता. तो त्याला आवडतो. मनात खूप गोंधळ होता. काल आणि आज अर्जुनबरोबर घालवलेल्या वेळाची आठवण येत होती. त्याची मिठी, त्याचे प्रेमळ स्पर्श, त्याचे शब्द, सगळं मनात घोळत होतं. एकीकडे अपराधीपणा जाणवत होता. मी विवाहित आहे हे काही बरोबर नाही. दुसरीकडे एक नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा मिळाली होती. अर्जुनने मला आठवण करून दिली होती की मी फक्त बायको नाही, तर एक स्त्री आहे, जिला प्रेम आणि काळजी हवी आहे. मी स्वयंपाकघरात गेले. राजेसाठी त्याच्या आवडतं चिकन करी, नान आणि सलाद बनवलं. टेबल नीटनेटकं सजवलं. 2 मेणबत्त्या लावल्या. मनात विचार येत होता, आज मी त्याला पूर्णपणे देईन. त्याला कळू देईन की मी त्याची किती आहे. दारावर बेल वाजली. मी दार उघडलं. राजेश समोर उभा होता. सूटमध्ये थोडा थकलेला दिसत होता. त्याने मला पाहताच हसले आणि घट्ट मिठी मारली. अरे वा, किती सुंदर दिसतेस आज. त्याने माझ्या गालावर किस केलं. तुला खूप आठवण आली होती. मी त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाले. त्याची मिठी मला खूप परिचित आणि सुरक्षित वाटली. पण आज त्या मिठीत एक नवीन तळमळ होती.
अर्जुनकडून मिळालेल्या भावनेमुळे आम्ही जेवायला बसलो. त्या कामाची गोष्ट सांगत होता. मी लक्षपूर्वक ऐकत होते. कधीकधी मी त्याच्या हातावर हात ठेवून हसत होते. आज तू खूप वेगळी दिसते श्यामल, तो म्हणाला. कशी? मी लाजत विचारलं. काहीतरी चमक आहे तुझ्या चेहऱ्यावर, डोळ्यात एक वेगळीच ऊब. मी मनातल्या मनात हसलो. त्याला कसं सांगू की ही चमक दुसऱ्या माणसामुळे आली आहे. पण मी काही बोलले नाही. फक्त त्याच्या हाताला हळूच दाब दिला. जेवण झाल्यावर आम्ही बेडरूममध्ये गेलो. लाईट्स मंद केल्या. राजेश शर्ट काढून बेडवर बसला. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आज मी तुला कुठे जाऊ देणार नाही, मी त्याच्या कानात कुजबुजले. तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. श्यामल, आज तू खूप आक्रमक आहेस. मी हसलो आणि त्याला किस केलं. पहिल्यांदाच हलकं, पण मग हळूहळू खोल. त्याने मला जवळ ओढलं. आमची मिठी घट्ट झाली. मी त्याच्या पाठीवर हात फिरवला. त्याच्या केसात बोटं खुपसवली. आज मी त्याला थकू द्यायची नव्हती. प्रत्येक स्पर्शात भावना भरून दिली. तुला किती मिस केलं होतं, मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले. मीही. पण आज तू इतकी वेगळी का आहेस? त्याने माझ्या केसातून हात फिरवत विचारलं. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. कारण मला जाणवलंय की आपण एकमेकांना जास्त वेळ द्यायला हवं. प्रेम फक्त शब्दांनी नाही, कृतीनेही दाखवायला हवं. राजेशने मला घट्ट धरलं. आम्ही रात्रभर एकमेकांच्या जवळ राहिलो. मी त्याला मिठ्या मारल्या, किस केले, त्याच्या शरीराला प्रेमाने स्पर्श केला. तो वारंवार म्हणत होता, श्यामल, आज तू खूप सुंदर आणि तीव्र आहेस. मला खूप चांगलं वाटतंय. माझ्या मनात विचार येत होते. हे प्रेम खरं आहे. राजेश माझा नवरा आहे. त्याच्याशी माझं आयुष्य बांधलेलं आहे. अर्जुनने मला फक्त एक नवीन दृष्टी दिली. पण राजेश माझा आहे. मी त्याला पूर्ण मनाने दिले. आमच्या नात्यात आज एक नवीन ऊब निर्माण झाली होती. रात्री 2 वाजता आम्ही थकलो. तो माझ्या छातीशी घट्ट धरून झोपला. मी त्याच्या हृदयाचा ठोका ऐकत राहिले. डोळ्यात पाणी आलं. माफ कर राजेश, पण या अनुभवाने मला तुला अधिक समजून घेता आलं, मी मनातल्या मनात म्हणाले. त्या रात्री मी दोघांनाही प्रेम केलं. एकाला शारीरिक आणि एकाला भावनिक जवळीक म्हणून, दुसऱ्याला स्मृती आणि नवीन ऊर्जा म्हणून. पण शेवटी मी राजेशचीच आहे हे जाणवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश अजून झोपला होता. मी त्याच्या कपाळावर हळूच किस केला आणि विचार केला, हे रहस्य माझ्यापुरतं ठेवायचं. पण या सगळ्याने माझ्या वैवाहिक जीवनात एक नवीन चमक आणली होती. रात्री 3 वाजता आम्ही दोघं थकलो. राजेशने मला आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं. त्याचा हात माझ्या पाठीवरून हळूहळू फिरवत होता. मी त्याच्या हृदयाचा ठोका ऐकत होते. आजची रात्र खरोखर वेगळी होती. मी इतक्या तळमळीने, इतक्या प्रेमाने त्याला जवळ केलं होतं. तो वारंवार आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता. श्यामल, आज तू खूप वेगळी होतीस, त्याने हलक्या आवाजात म्हटलं. काय झालंय माझ्या बायकोला? इतकी तीव्र आणि भावनिक. मी त्याच्या गळ्यात तोंड खुपसलं आणि हलकंसं हसलं. काही नाही, फक्त तुला खूप मिस केलं होतं. तू 3 दिवस नव्हतास, मन रिकामं झालं होतं. तो मला अधिक घट्ट मिठी मारून म्हणाला. मला देखील तुझी खूप आठवण येत होती. कामात गुंतलो तरी तुझा चेहरा डोळ्यांसमोर होता. आज तू मला जणू नवीनच भेटलीस. मी काही बोलले नाही. मनात खूप भावना एकत्र होत्या. अर्जुनबरोबर घालवलेल्या 2 दिवसांची आठवण येत होती. त्याने दिलेली ऊब, त्याचे प्रेमळ स्पर्श, त्याचे शब्द आणि आता राजेशची मिठीत मी पूर्णपणे समाधानी होते. दोन्ही वेगळे होते, पण दोन्ही मला काहीतरी देत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता उठले. राजेश अजूनही झोपला होता. त्याचा चेहरा शांत दिसत होता. मी त्याच्या कपाळावर हळूच किस केलं. स्वयंपाकघरात गेले आणि त्याच्यासाठी आवडता नाश्ता बनवायला लागले. पोहे, चहा आणि फ्रूट. नाश्ता करताना आम्ही खूप बोललो. मी त्याला कामाबद्दल विचारलं. त्याच्या थकव्याबद्दल बोलले. तोही मला विचारत होता, तू एकटी कशी होतीस? कंटाळी नाहीस ना? मी हसत उत्तर दिलं. थोडं कंटाळलं होतं, पण आता तू आल्यानंतर सगळं बरं वाटतंय. मनात मात्र विचार येत होता, मी राजेशला खूप प्रेम करते. तो माझा नवरा आहे, माझा साथीदार आहे. पण कधीकधी त्याच्या माझ्या मनाची, माझ्या भावनांची गरज कळत नाही. अर्जुनने ती जागा भरली. त्याने मला आठवण करून दिली की मी फक्त बायको नाही, मी एक स्त्री आहे, जिला प्रेम हवं आहे, लक्ष हवं आहे, थोडासा रोमॅन्टिक वेळ हवा आहे. राजेश ऑफिसला गेल्यावर मी एकटी बसले. खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होते. मनात गोंधळ होता. अपराधी वाटत होतं. मी विवाहित स्त्री आहे. अर्जुनबरोबर जे घडलं ते बरोबर नव्हतं. पण दुसरीकडे त्या 2 दिवसांनी मला स्वतःला समजून घेण्यास मदत केली. मी आता राजेशला जास्त प्रेम करायला, जास्त समजून घ्यायला तयार होते. फोन वाजला. अर्जुनचा मेसेज होता. तुम्ही ठीक आहात ना? काहीही गरज लागली तर सांगा. मी क्षणभर पाहिलं आणि उत्तर टाईप केलं. मी ठीक आहे अर्जुन. कालची रात्र खास होती, पण आता मी माझ्या आयुष्यात परत आले आहे. आपण चांगले मित्र राहू. तो लगेच उत्तर आलं. समजलं. तुम्हाला कधीही हसवायचं असेल तर मी तयार आहे. काळजी घ्या.
मेसेज असून मला हलकं वाटलं. मी हे प्रकरण बंद केलं होतं, पण त्याने मला दिलेलं धाडस आणि आत्मविश्वास मी कायम ठेवणार होते. संध्याकाळी राजेश आला तेव्हा मी त्याच्यासाठी खास डिनर बनवला होता. मेणबत्त्या लावल्या, हलकं संगीत लावलं. तो आश्चर्याने म्हणाला, वा, आज खूप विशेष आहे. मी त्याला मिठी मारून म्हणाले, तू विशेष आहेस, पण आपण एकमेकांना जास्त वेळ द्यायला हवा. काम महत्त्वाचं आहे, पण आपलं नातंही महत्त्वाचं आहे. तो मला घट्ट धरून राहिला. तू बरोबर बोलतेस, मी प्रयत्न करेन. त्या रात्री आम्ही खूप वेळ एकमेकांना जवळ होतो. बोललो, हसलो, आठवणींना उजाळा दिला. मी मनात विचार केला, आयुष्यात कधीकधी छोट्या घटना आपल्याला नवीन दृष्टी देतात. अर्जुनची ही ओढ मला राजेशने अधिक जवळ आणून दिली. मी आता स्वतःला जास्त समजते आणि त्यालाही जास्त प्रेम करते. प्रेम ही एकच गोष्ट नाही, ते अनेक रूपात येतं. कधी नवऱ्याच्या रूपात, कधी एका क्षणिक आकर्षणात आणि कधी स्वतःच्या अंतर्मनातून. मी हे सर्व अनुभवले आणि आता अधिक मजबूत झाले. कधीकधी एकाकीपणा आपल्याला शिकवतो की आपण कोण आहोत आणि आपल्याला खरोखर काय हवं आहे. मी आता ते समजले आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.